गेला भारतीय सेनेला, 22 वर्ष त्याचे पैसे कमवले, बरोबर. आणि थोडीफार जी काही पेन्शन नंतर चालू झाली, थोडीच म्हणता येते, कारण पगाराच्या काही पट नसते, ती पगारच्या पट नसते. पेन्शन इथं पेन्शन ऑर्डर बरेच असते, पेन्शन आपल्याला पगाराच्या पटीत मिळत नाही, काही टक्क्यात मिळते, बरोबर. पेन्शन ही नेहमी तुमच्या पगारापेक्षा कमी असते. 18 वर्ष मिलिटरीसाठी काम केलं म्हणजे वेळ दिला आणि पैसे कमवले, म्हणजे आपण याला म्हणून टाइम वर्सेस मनी. वेळ दिला आणि पैसे कमवले, वेळ दिला पैसे कमवले. तिथून पुढे 22 वर्ष ही मिलिटरी मध्ये, राईट. आणि 18 वर्ष टाटा मोटर्स टेल्को मध्ये. वेळ दिला पैसे कमवले, वेळ दिला पैसे कमवले, वेळ दिला पैसे कमवले. वेळ देणं 40 वर्षानंतर बंद केलं, उत्पन्न शून्य. जसं तुम्ही म्हटलात की आता 2 महिने जर तुम्ही काम नाही केलं, पिढी जर तुमचा व्यवसाय चालू आहे शेतीचा, जरा डोकं टेकून आलात, मी 2 महिने फिरायला चालले, तुमचं तुम्ही उभा, अरे पेरावं तर लागेल. म्हणजे वेळ नाही दिला तर पैसे मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे आज मार्केटमध्ये. आणि हे आम्ही वर्षानुवर्ष करत आलो, पिढ्यानपिढ्या करत आलेलो आहे. आज जो व्यवसाय आपण हातामध्ये घेतलाय, ज्या व्यवसायाबद्दल माहिती करून घेत आहोत, हा व्यवसाय असा व्यवसाय जो धक्का दिल्यानंतर चालू होऊ शकतो. सहज कुठलाही व्यक्ती इकडे वळणार नाही. महात्मा गांधीजींना जसा धक्का मिळाला तसा आपल्याला धक्का मिळणं गरजेचं, कळणं गरजेचं, काय चाललंय आपल्या जीवनामध्ये, पर्सनल लाईफ मध्ये काय चालू आहे, तर आपण सिरियस होऊ शकतो आणि तरच हा व्यवसाय करू शकतो. कारण तुम्ही इथे रोजी रोटीसाठी आलेले नाही, चटणी भाकरीसाठी आलेले नाही, तुमचं सगळं व्यवस्थित चालू आहे, 2 घास आपल्याला मिळतात, आपलं लाईफ व्यवस्थित चालू आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो, असा बिझनेस जो वारसी हक्कानं आपण पुढच्या पिढीला बहाल करू शकतो. जसं धीरूभाई अंबानीने पुढच्या पिढीसाठी एक वारसा ठेवून दिले, रतन टाटा पुढची पिढी नाही पण पुढच्या समाजासाठी म्हटलं तरी चालेल, वारसा ठेवून चालले. आज त्यांचा वारसदार शोधण्यासाठी कमिटी स्थापन करावी लागते. एवढं मोठं साम्राज्य उभं केलं त्यांनी 2-3 पिढ्यांमध्ये. वेळ देणं बंद, पैसे येणार नाही. आज तुम्ही जे काही करताय थोडासा विचार करा, ते काम तुम्ही जर पुढची 4 महिने 6 महिने वर्षभर नाही केलं तर काय होईल. घरामध्ये पैसा येणार नाही. आणि ऍक्सिडेंटली लक्ष घ्या, काही होऊ शकतं. म्हणजे रिटायरमेंट नंतरच तुम्ही वेळ देणार नाही असं नाही, अपघाती मृत्यू होऊ शकतो एखाद्या व्यक्तीचा. RCF मध्ये एक निंबाळकर म्हणून फॅमिली ती आदरकीचीच आहे, वाशीला सेक्टर 9 मध्ये राहायला होते. त्यावेळेला आम्ही बिझनेसेस करत होतो, रेट ऑफ मार्केटिंगचा. त्यांना समजावून सांगितलं, ह्या चांगल्या पोझिशन मध्ये काम करत होते, स्टोअर मध्ये कमाई भरपूर होती चांगली. आणि आम्ही 1.5 वर्ष किंवा त्यांनी आमचा प्रगती 1.5 वर्ष बघत होते की चल चांगलं ठीक आहे, तुमचं तुम्हाला ठीक आहे, वर कमाई भरपूर होती. साऊंड 2 फ्लॅट घेतले होते, मिसेसचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुद्धा होता. ते म्हणले रे पैशांची आपल्याला काही कमी नाहीये. म्हटलं व्हॉट अबाउट सिक्युरिटी, कौटुंबिक सुरक्षितता काय? तर तसं काय नाही, आता काय नाही, आमचं व्यवस्थित चाललंय, आपलं काय नाही, जेवढा आहे तोपर्यंत व्यवस्थित चालणार. त्या व्यक्तीचा वाशीच्या खाडी पुलावरती मोटरसायकल स्लिप झाली, पावसाळा नाही, काही नाही. त्याच्या मिसेसच्या भावाच्या मिसेसला घेऊन ते चालले होते चेंबूरला आणि स्लिप झाली गाडी रोडला. ही वेंट ऑन द स्पॉट. मागची बसलेली व्यक्ती व्यवस्थित ऑन द स्पॉट. 2 मुलं शिकत होती. RCFचा इन्कम 0. आलं सगळं ब्युटी पार्लर. ब्युटी पार्लर घरात होतं, असं नाही की पुढे दुकान वगैरे आहे आणि तिथं ब्युटी पार्लर नाही, त्या घरातूनच व्यवसाय करत होत्या. काय सिक्युरिटी आहे? म्हणजे असं नाही की वेळ देणं बंद कधी वेळ आपला, आपण रिटायर झाल्यानंतरच नाही, आकस्मिक असं येऊ शकतात आणि त्यासाठी मरायलाच पाहिजे असंही काही नाही. अपघातामध्ये जर समजा आपले काही अवयव जर निकामी झाले तर काय सिक्युरिटी आहे? आपल्या कुटुंबाची सिक्युरिटी आहे? काय प्लॅनिंग आहे आपलं पुढचं 5 वर्ष 10 वर्ष 25 वर्ष? हे मी सगळं करून ठेवलंय. आपण म्हणतो या दिवाळीला पुढच्या दिवाळीचा प्रॉब्लेम, ही दिवाळी कशी तरी काढू, मग पुढचं बोलू. मग काय फॅमिली सिक्युरिटी असेल आपल्या पश्चात? मी एकच गोष्ट बघितली की वडिलांनी 40 वर्ष नोकरी केली आणि 40 वर्ष नोकरी करत असताना 3 गुंठ्याचा जो प्लॉट घेतला, खूप चांगलं केलं, घर बांधलं, खूप चांगलं केलं. पण आम्ही जवळपास 92 पर्यंत, म्हणजे मी 12वीला असे 91 पर्यंत 12वीला जाईपर्यंत घरामध्ये टेलिव्हिजन नव्हता, टीव्ही नव्हता. 12वी पर्यंत, कारण आम्ही खालचं घर बांधलं, त्याचं कर्ज फेडलं, मग त्याचं कर्ज फेडलं की वरचं घर बांधलं आणि त्याचं कर्ज फेडत राहिलं. माझी 12वी उजाडली तोपर्यंत आम्ही आमच्या भाडेकरांकडे टीव्ही बघत होतो. कॉम्प्रोमाइज. सुदैवाने ते व्यवस्थित राहिले म्हणून आम्ही हे कमी कर्ज तरी फेडू शकलो, बरोबर. जर समजा दुर्घटना
घटना काही घडलीच असती अगोदर तर कर्जाचे हप्ते कोणी फेडले असते घराचे. आज ठीक आहे, आज करोडची प्रॉपर्टी झाली, पण थोडासा बारकाईने विचार केला जर त्यावेळेला असं काही घडलं असतं, देवी कृपेने काही घडलं नाही, पण घडलं असतं तर काय केलं असतं? इट्स अ बिग क्वेश्चन. फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. आज आपण जे काही करतोय हे जर पुढे 5 वर्ष नाही करू शकलो तर पुढे आपल्या कुटुंबाचं काय होणार? मी बऱ्याच वेळा सेमिनार मध्ये एक गोष्ट सांगतो, जे कोण लोक आपण कमवतो व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये आपण कमवतो, आज रात्री घरी जायचं म्हणजे तुम्ही जालच, आपल्याच घरी जाल, मला माहिती कॉन्फिडन्स आहे, मी पण साताराचा आहे त्यामुळे राईट. तुम्ही एकदम सिरियस झालात ना, त्यामुळे म्हटलं जरा काहीतरी लूज केलं पाहिजे. तुम्ही एवढ्या सिक्युरिटीमध्ये गुंतलात की आता काय करणार राईट. तुम्ही घरी जा, रात्री पहाटेचा अलार्म लावायचा 2 वाजता 2:30 वाजताचा, सगळे गाढ झोपलेले असतात, तुम्हालाच ऐकायला असंच लावा, नाहीतर तुम्ही झोपणार बाकी सगळे उठतील. असं होतं का म्हणे, हा अलार्म तुम्हाला ऐकायला येईल असं लावा. 2:30 वाजता उठायचं, मोबाईल ऑफ करायचा किंवा स्विच ऑफ करायचं वॉटेवर, आणि आपल्या घरामध्ये जी झोपलेली मंडळी ना आपल्या आसपास, ह्या रूम मध्ये त्या रूम मध्ये इकडे तिकडे जायचं आणि त्याला जरा व्यवस्थित निहाळून बघायचं. कधीतरी उठला असेल बघा तुम्ही, बाथरूमला जायला पाणी प्यायला वगैरे उठला असेल, आणि त्यावेळेला तुम्हाला असं जाणवलं असेल किती निरागसपणे निवांत पडले दिसले. आई असेल, भाऊ असेल, बहीण असेल, पत्नी असेल, मुलं असतील वगैरे वगैरे, जे कोणी असतील घरामध्ये निवांत झोपले. लक्षात काय कारण आहे ते निवांत झोपायचं कोण सांगेल? व्हॉट इज द रिझन? काय एवढे निवांतपणे ते झोपले? तुम्ही जागे आहात, तुम्ही जाऊन आलात, तुम्ही बघता सगळे निवांत पडलेले, रिलॅक्स मध्ये नाही, त्यांना काही चिंता नाही, त्यांच्या चेहऱ्यावर काही हावभाव नाही, काय रिलॅक्स झोपलेत, कोण घोरते वगैरे वगैरे. का झोपू शकलेत ते? एवढे रिलॅक्स ते का झोपलेत? काळजी नाही म्हणून. का काळजी नाही? हा, जो घरातलं सगळं भागवतो त्याला ते कळत असतं, आणि जर समजा तो भागवणारा जर त्या घरात नसेल तर अशी झोपू शकते ती मंडळी? थोडासा विचार करायला गेला. तुम्ही तिथे आहात म्हणून ही सगळी मंडळी रिलॅक्स्ड आहेत, निवांत झोपलेत, झोपू शकतात. फक्त कल्पना जरी आली ना या लोकांना, फक्त कल्पना जरी आली या लोकांना की तुम्ही नाही, त्यांच्या डोळ्यावरची झोप उडणारच. मला हा अनुभव आला, मी इरिट्रियाला 2004 साली, बहुतेक 4-5 साली असेल साधारण, नाही, मुंबईला महापूर कधी आला होता, मुंबईने अख्ख्या महाराष्ट्राला झोडपलं होतं. 26 जुलैचा कुठला साल होता? 6 ना? ओके. 2006 साली मी इरिट्रियाला गेलो होतो, एका आईस्क्रीमच्या प्रोजेक्ट वरती गेलो होतो 3 महिन्यासाठी. 3 महिने बघा, मी परत येणारच होतो ना. 3 महिने गेलो तर मिसेसची झोप उडाली होती. पुढे 6 महिने लागले मला ट्रीटमेंट द्यायला तिला. मीच दिली, कारण मी तज्ञ आहे. घरातला डॉक्टर असून मनाचा 6 महिने लागले. गेलो होतो 3च महिन्यासाठी. फक्त लांब गेलो म्हटलं तर झोप उडाली. मी नसेलच तर असा विचार केला, काय होईल? ह्या व्यवसायामध्ये आपल्याला फॅमिली सिक्युरिटी मिळते, कशी मिळते आपण ते थोडंसं समजून घेऊ. हे सांगायचं तात्पर्य काय की जो पीआरबीचा व्यवसाय आपण हातामध्ये घेतलेला आहे, त्या व्यवसायामध्ये ही खास बात आहे. का केला पाहिजे? सर्वसामान्य व्यक्ती नाही कळणार नाही, कळण्याची अपेक्षा पण नाही. ह्या भूतलावरती फक्त 3% लोक यशस्वी आहेत. 97% लोक आते और जाते हैं. कसा जन्म झाला, कसा जगला आणि कसा गेला कुणाला काही फरक पडत नाही. अशी 97% लोक तुमच्या सुद्धा आसपास असणार आहेत. आज तुम्ही या हॉलमध्ये आहात कारण तुम्ही 3% मधले आहात, यशस्वी नको आहात, तुम्ही यशस्वी होणार आहात म्हणून तुम्ही 3% मध्ये आहात. आपण जसं महात्मा गांधीजी 43 वर्ष स्ट्रगल केला, त्रास झाला असेल, 3% लोकांना त्रास होतोच. सक्सेस इज नॉट इझी, लक्षात घ्या. आज जे करायला निघाले, पुढच्या पिढीला वारसा द्यायला निघाले, एवढं सोपं आहे ते असं नाही. मी 10 वर्ष नोकरी केली, आता पुढे माझ्या लेकराला नोकरी लावा, मी रिटायर होतो, एवढं सोपं आहे. तर आपण काय करायला निघाले थोडंसं समजून घेऊया. आणि काय शक्य आहे, हा व्यवसाय तुमच्याकडून कोणीतरी घेत आहे, तसंच तुम्हाला कुणाकडून तरी मिळालेला आहे. क्लिअर? जर ज्याला कुणाला मार्केटिंग प्लॅन समजलं असेल तर बघा, हा तुमचा स्पॉन्सर आहे जो तुम्हाला धक्का देतोय या बिझनेस साठी. अपलाईन किंवा स्पॉन्सर म्हटलं जातं त्याला. हा व्यक्ती तुम्हाला या बिझनेस मध्ये घेऊन येतो, राईट? हा तुमचा मार्गदर्शक आहे. कोणीतरी म्हटलं मार्गदर्शन नसेल तर काय होईल व्यवसायामध्ये? हा फ्री ऑफ चार्ज मार्गदर्शन देणार. नो कन्सल्टन्सी, सल्लाची फीस नाही. हा मोफत सल्ला पुरवतो तुम्हाला लाईफ लॉंग, कारण तो अनुभवी आहे. आणि हा अनुभवी
सगळ्यात वरती कंपनीच आहे, म्हणजे मार्गदर्शन मिळायला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे हा 25% जबाबदारी, तुमच्या व्यवसायाची 25% जबाबदारी कुणी उचलली आहे? अप्लायने किंवा स्पॉन्सरने, ज्याने तुम्हाला या व्यवसायामध्ये प्रवेश दिला. तुम्ही कुठे जोडले जाता? तुम्ही जोडले जाता पीआरबी मध्ये. पीआरबी ची जबाबदारी किती आहे तुमच्या प्रती? तुमच्या व्यवसायाची जबाबदारी पीआरबी ची किती आहे? 25%. प्रोडक्ट्स पुरवणे, सेवा देणे, अकाउंट मेंटेन करणे, मार्केटिंगची स्ट्रॅटेजी डिझाइन करणे किंवा मार्केटिंगचं ताळतंत्र ठरवणे, कुठे लॉन्च करायचे, कुठे लॉन्च नाही करायचं, मार्केटमध्ये काय चाललंय, कुठले प्रोडक्ट चालतील, कुठले प्रोडक्ट चालणार नाही, ह्या एरियात चालतील का, त्या एरियात चालतील का, ही सगळी डोकेदुखीची कामं कोण करतात? पीआरबी. जिथे नॉर्मल तुमच्यापैकीच काही मंडळी म्हटली की असं नसेल तर आपला व्यवसाय चालू शकत नाही, हे ताळतंत्र, जसं योगेशने मगाशी सांगितलं की माझे खरेदी आणि विक्रीची जी तफावत होती त्याच्या निम्म्या किमतीत लोक मागत होते, विक्रीची किंमत त्याच्या निम्म्या किमतीत मला लोक प्रोडक्ट्स मागत होते. याचं ताळतंत्र कुणीतरी ठरवणं गरजेचं आहे, जाणकार लोकांनी ठरवणं गरजेचं आहे, मॅनेजमेंटने ठरवणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या व्यवसायाचा प्रोडक्ट असेल, प्लॅन असेल, स्ट्रॅटेजी असेल, नियोजन सगळं कोण बघताय? पीआरबी, फ्री ऑफ चार्ज. लक्षात घ्या, कसं बघणार आहे? फ्री ऑफ चार्ज. तुमचं अकाउंट मेंटेन कसं करायचंय हे सगळं कोण बघताय? पीआरबी. आणि तुम्ही नवीन आहात या व्यवसायामध्ये, तुम्ही आजपर्यंत हा व्यवसाय कधीही केलेला नाही. 90% लोक तर व्यवसायातून लाभच आहेत. आपण आत्ताच बघितलं काही लोकांनी चालू करून बंद केला. म्हणजे यांना काय आवश्यक आहे? यांना प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. नवीन लोकांना किंवा जे यशस्वी होऊ शकले इतर व्यवसायामध्ये त्यांना मार्गदर्शन देणं गरजेचं आहे, नॉलेज देणं गरजेचं आहे, ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. म्हणून आपण काय करतो? पीआरबी एज्युकेशन सिस्टीम ही प्रणाली आहे जी आपल्याला मार्गदर्शन करते, ज्यांचं काम 25% आहे. लोकांना घडवण्याचं काम, तुम्हाला आणि तुम्ही आणत असलेल्या लोकांना घडवण्याचं काम कोणाचं आहे? पीआरबी एज्युकेशन सिस्टीमचं. मागाशी तुम्ही काही क्लिप्स बघितल्यात, इथे काही लेक्चर्स बघितले, काही सेमिनार्स बघितले, काही लोक एन्जॉय करताना बघितलं, स्विमिंग पूल बघितला, फायर हिटिंग बघितलं. काही लोक खात होते, ते काय खात होते? अशा समोर बसून आग खात होते, आग. राईट? अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या शरीरावरती आणि मनावरती कराव्या लागतात जेणेकरून तुम्ही यशस्वी होणार. यशस्वी होणं एवढं सोपं नाहीये. किरकोळ आयुष्य जगणं फार सोपं आहे, आता चालत चाललं, पण कुछ अच्छा करना है तो अपने आप को तैयार करना पडेगा, स्वतःला तयार करावं लागेल. बरोबर? तर हे काम करतं कोण? पीआरबी एज्युकेशन सिस्टीम. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारत देशामध्ये आज अशी कुठलीही कंपनी नाहीये जी एज्युकेशन सिस्टीम फ्री ऑफ कॉस्ट देते. फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन सिस्टीम आहे. कुठल्याही ट्रेनिंगचे पैसे घेतले जात नाही. अगदी हा 3 तासाचा कार्यक्रम असेल किंवा 3 दिवसाचा एखाद्या हॉटेलवर जाऊन राहण्याचा कार्यक्रम असेल, हे जे काही आता क्लिप बघितले तुम्ही, हे सगळे रेसिडेन्शियल होतात, म्हणजे निवासी शिबिर आहेत ती. 3 दिवस तुम्ही एखाद्या 3 स्टार हॉटेलमध्ये येऊन राहता. नॉर्मल लॉज सातारमधले असतील 800-1000 रुपये रोज घेत असतील नॉर्मल लॉज एका दिवसासाठी. आम्ही नेतो एका चांगल्या फॅसिलिटीमध्ये तुम्हाला नेतो. काय तुम्ही गुंतवलंय? तुम्ही काय गुंतवलं? राईट? हे सगळं तुमचा व्यवसाय 100% व्हावा म्हणून 75% जबाबदारी दुसरं कोणी उचलते. लक्षात घ्या, हे पचणं गरजेचं आहे तुम्हाला. तुमची 25% जबाबदारी काय आहे? तुमची 25% जबाबदारी आहे आमच्या मदतीने 2 लोकांना या व्यवसायामध्ये आणली. परत लक्षात घ्या, तुमची 25% जबाबदारी काय आहे? आमच्या मदतीने, म्हणजे त्याच्यातही आमचा हिस्सा आहे. बरं, कसं असेल? आज जसा हा कार्यक्रम आहे, तुम्ही काय करता? 2-4 लोकांना इथे बोलवता आणि इथे आणून बसवता. हे तुमचं 25% मधलं काम आहे. आणि त्याच्यासाठी मार्गदर्शन कोण करताय? पीआरबी एज्युकेशन सिस्टीम आहे. कुणीतरी तुम्हाला सांगितलं की सेमिनार आहे, त्यांनी मार्गदर्शन दिलं की हे एक्झिक्युटिव्ह 2 वाजता शार्प घेऊन या. याची अरेंजमेंट कोणी केली? पीआरबीने केली. पैसे कोण भरणार आहे हॉटेलचे? पीआरबी. म्हणजे तुमचं जे 25% काम आहे त्यात सुद्धा आमचा वाटा असणार आहे. या 2 लोकांना सुद्धा काय असणार आहे? प्रोडक्ट्स पीआरबी देणार आहे. त्यांच्यासाठी सुद्धा 25% दुसरं कोणतरी करणार आहे. एज्युकेशन सिस्टीम तुम्ही आणलेल्या लोकांना सुद्धा ट्रेन करणार आहे, फक्त तुम्हाला नव्हे. म्हणजे हा व्यवसाय असा कार्यरत राहणार पुढे 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 पुढे. याचा अर्थ काय? जे 25% काम आहे ते सुद्धा सोपं आहे. ह्या 25% कामाच्या मोबदल्यात तुम्हाला 100% नफा मिळणार आहे, किंवा 100% तुमचा समृद्ध जीवन होण्याचा मार्ग तुम्हाला होणार. आता आपण रिटायर का होऊ शकतो?
वेळेलाही दिला तरी पैसा मिळू शकतो का ते थोडंसं समजून घ्या. आता ज्या वेळेला ही दोन लोक येतात त्यावेळेला अशी वाढत जातील लोक, आपल्या आप पडत जातील, असं नाही. आपल्या पडत जातील असं नाही. त्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला एकत्रित काम करायचं असतं, बरोबर आहे. जशी तुम्ही दोन लोक आली तशी ह्याही लोकांना तुम्ही आणि आम्ही सपोर्ट करतो. त्यांची दोन येतात, मग त्यांची दोन येतात, असं चालणार पुढे. आता पुढे गेल्यानंतर काय होतं की ज्या वेळेला समजा तुम्हाला असं वाटलं आता जरा पावसाळा जरा चांगला आहे, ज्यावेळेस जरा जोर झालाय पावसाला, मागच्या वर्षी पण जरा इन्कम वगैरे व्यवस्थित झालाय, जरा 2 महिने पावसाळ्यातच फिरायचं. ओके, 2000, 5000, 10000 लोकांचा तुमचा ग्रुप झालेला आहे. ठराविक कालावधीनंतर आपण हे करू शकतो, लगेच नाही. नवीन बिझनेस मध्ये आले, 2 महिने गायब झाला तर तुम्ही पण गायब बिझनेस मध्ये आणि पैसे पण गायब होऊन जातील या बिझनेस मध्ये, राईट. काय ठराविक कालावधीने आपण म्हणून एक 5000 लोक तुमच्या ग्रुप मध्ये आहेत आणि सहज होतात 5000 लोक. कसे होतात मी सांगतो तुम्हाला. नवीन किती मंडळी आहेत आज आले फर्स्ट टाइम? अच्छा, पहिल्यांदा आले एवढीच मंडळी आहेत. ओके मॅडम, जर तुम्ही आले की नाही सर, तुम्ही या. ह्या दोघांसाठी एक गिफ्ट आहे. मी नेहमी विचाराच्या माध्यमातूनच गिफ्ट देतो बरं का. आता बॉक्स पीस बघा इकडे आला. आमचं विचाराचं गिफ्ट फार मोठं आहे. सर काय नाव? विजय. वाह, क्या नाव आहे. मॅडम आपलं नाव? रुपाली. ओके, दोन्ही नाव परिचितच आहे. या. ओके विजय सर, तुम्हाला आणि मॅडमला दोघांना एक ऑप्शन आहे, एक चॉईस आहे. एक चॉईस असा आहे की गाडी माझी खाली आहे, इंडिगो मांजा, दसऱ्यालाच घेतली बघा. 31,000 किलोमीटर रनिंग झाले आतापर्यंत. वर्षभरात 50,000च्या पुढे जायलाच. एवढी आमचं डेव्हलपमेंट चालू आहे बिझनेस. तुम्हाला दोघांना त्याच्या डिगीमध्ये एक पेटी ठेवली. मग अशी कोणतरी आलो होतं ऑफिसमध्ये, पाहिली असेल बरेच असे है ना, हप्पी ठेवलेली आहे. हा, तर त्याच्यामध्ये 10 लाख रुपये. लगेच जाऊ नका, चावी आली ना वरती. मी 2 वेळा असं उडून बघितलं तरी हा व्यवस्थित आहे. त्याला हात लावला की आवाज येतो लगेच, मला इथे ऐकायला येईल. 10 लाख रुपये कॅश आहे आणि हा, आणि 1 रुपया आहे माझ्याकडे इथे आता लगेच. ओके, 10 लाख रुपये कॅश तुम्हाला दोघांपैकी कुणाला एकालाच मिळेल आणि 1 रुपया एकाला मिळेल. 10 लाख रुपये पाहिजे असले तर पटकन लगेच आपण इकडे संध्याकाळी 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता, 9 वाजता कधी जाऊ ना, त्यावेळेला तुम्हाला लगेच देणार. मी खाली जाणार, डिगी उघडणार, हे घ्या तुमची पेटी, आणि तुम्ही मी काय पोहोचवायला विसर येणार नाही. 10 लाख रुपये लगेच देणार आणि 1 रुपया मी तुम्हाला आता लगेच देणार आहे इन्स्टंट. 5 रुपये देईन पाहिजे नाही, 1च रुपये, 5 पण रुपये मागत पडेल. हा, लगेच द्यायचं म्हटलं आहे की नाही. 1 रुपया देणार, पण त्या 1 रुपयाला कंडिशन भरपूर आहे, नियम अटी फार आहेत. 10 लाखाला अटी काही नाही, घ्यायचं लगेच निघून जायचं. उद्यापासून महाबळेश्वर जाऊन जाऊ शकतं, काय अडचण नाही. अरे किंवा पेरायला जाऊ शकतं, काय प्रॉब्लेम नाही. 1 रुपया आज दिला तर उद्या तुम्हाला माझ्या बरोबर यावं लागेल 2 रुपये घेण्यासाठी. मी असतो पुण्याला, बरोबर. तुम्ही तिथे यायचं, वाट त्यांची स्वतःची स्वतः करायची आणि मग मी काय देणार तुम्हाला, तुरी हातावर नाही, सॉरी 2 रुपये हातावर देणार. तुम्ही परत यायचं, माझ्याजवळ थांबायला जागा नाही, राहायचं नाही, पाऊच्या नंतर बघू, आता नाही. ओके, तिसऱ्या दिवशी म्हणजे आज तारीख 15, 14, 16 तारखेला मी पुण्यातच आहे. परत यायचं, तुमची तुम्ही वाट करायची, खायचं प्यायचं काय असेल ते, मी दिलेल्या वेळेतच यायचं. 4 रुपये तुमच्या हातात ठेवणार, डबल केले थोडक्यात. 1 रुपया आज इथे देणार, उद्या 2 रुपये, परवा 4 रुपये. नंतर आमचं सेमिनार आहे सांगलीला. कुठे यावं लागेल? सांगलीला यावं लागेल. 8 रुपये कुठे मिळतील तुम्हाला? सांगलीला. त्यानंतर सेमिनार बेळगावला आहे, 16 रुपये कुठे मिळतील? येण्या जाण्याचा खर्च कोण करेल? तुमचं तुम्ही करायचं. त्याच्यानंतर आहे गारगोटीमध्ये दुसऱ्या दिवशी 32 रुपये कुठे मिळतील? गारगोटी कुठे माहितीये का? चंदगड, कोल्हापूरच्या पुढे 150 किलोमीटर, बरोबर. 32 रुपये वाटकरची येवाना तुमची झालेलीच आहे. तुमच्या दोघांना चॉईस आहे, 1 रुपया घ्यायचा की 10 लाख. 10 लाख घेतली की परत माझा चेहरा नाही बघितलं चालेल, असं एक एवढं काही खास नाही, पण ठीक आहे. हा, चांगलाच आहे. हा, बरोबर आहे. काय चॉईस करा, कुणाला चान्स देऊया पहिला, लेडीज की जेंट्स? कुणाला द्यायचा मॅडम चान्स? 10 लाख की 1 रुपया, कुणाला चान्स द्यायचा? लेडीज बस. हम दिलदार आहे, आम्ही दिलदारच आहोत. लेडीज बस. पण तुमचं काय मत आहे, लेडीज की जेंट्स? लेडीज. आजपर्यंत अशी लेडीज म्हटली नाही, नेहमी लेडीज पहिले असतात. आता जरा जेंट्सला चान्स द्या.
हातचा राखूनच असतात गेले. पण ठीक आहे, चला हा दिलदार आहे ना. दिवस सर, विजय सर, ओके. बोला काय पाहिजे? 1 रुपये 10 लाख. 10 लाख काय करणार मॅडम 10 लाखाचं? आता तुम्ही गेले, चालेल ना? तुम्हाला समाधान मानावं लागेल. 1च रुपया. थोडं थांबा ना, देतो. थांबा. काय करावं मॅडम 10 लाखाचं? मला द्या. नाही, माझ्याकडेच गेला नाही. थांबा ना सर. हा, काय करा? हा, माईकवर बोलायचं. मग सांगा. तुम्ही माझ्याशी नाही बोलत तर माईकवर बोलावं. काय काय करा? 10 लाख रुपये कॅश मिळाली आज संध्याकाळी. काय करा? झोप लागेल संध्याकाळी? आताच झोप उडाली. तिथे बसून तरी झोपत होते, आता तर झोपत उडाली. चेष्टा केली, ते व्यवस्थित ऐकत होते. हा, काय करणार? संसारासाठी काय करणार? बाकी संसारासाठी दुसरं काय करणार नाही. संसारासाठीच करणार, मला माहिती. बरोबर. काय करा? कुणाच्या? हा, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा. व्हेरी गुड. अजून सगळं झाला नाही. मग भरपूर असतात, मला माहिती आहे. पण तुम्ही काय करा सांगा. माझ्या डोक्यात एवढी मोठी लिस्ट आहे. मला कोणी म्हणावं 1 करोड मी देतो आता, संध्याकाळी संपूर्ण केली मी लगेच. आपल्याकडे यादी नाही आहे. आमच्याकडे यादीची यादी अशी लिस्ट आहे आमच्याकडे. काय करा? शिक्षणासाठी अगदी बरोबर आहे. बंगला, गाडी. गाडी कुठली आवडते मॅडम? कुठली गाडी घ्या? कुठली गाडी? तवेरा. मागच्या देवदर्शनात तवेराच गाडी असते. तवेरा बसलाय ना? हा, म्हणून तवेरा आवडते. राईट. तवेरामध्ये सगळे निघून जाते 10 लाख. मग रक्कम वाढवावी लागेल. बर, तवेरा घ्याल, बंगला घ्याल, दागिना वगैरे नको? दागिने? हा, 10 लाखात दागिने थोडी होणार. दागिन्यासाठी भरपूर रक्कम पाहिजे. तवेरा आले म्हणजे दागिने येतील असं काही नाही. व्हेरी गुड. सर, मग तुम्हाला जर समजा चान्स दिला असता मॅडमने, आपल्यासारखे सगळे दिलदार नसतात, जाऊ द्या. समजा मॅडमने तुम्हाला चान्स दिला असता तर तुम्ही 1 रुपया घेतला असता की 10 लाख? पण 10 लाख घेतले. आता माझा रुपया कुठेच झाला. आपला रुपये आपले पास. तुम्ही काय केलं असं 10 लाखाचं? घर बांधलं असतं. व्हेरी गुड. व्यवसाय केला असता. ओके. अजून गाडी घेतलीस. कुठली गाडी आवडते तुम्हाला? स्विफ्ट. क्या बात आहे. अजून मुलांसाठी काही बॅलन्स ठेवला असता बँकेत, राईट? एक सिक्युरिटी म्हणून. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आता नाही, बोर्डवरच तीच दाखवतो. दोघांनी पण 10-10 लाख पाहिजे म्हणतो. दोघांनी 5-5 दिले का वाटून? काय नको, ते चिडतील बरं. ते म्हणतील आम्हाला आधी चान्स दिला, आम्ही सांगितलं, आता ते लेट थे. आता दिल बड़ा रखने का फायदा होता है कि नुकसान? देखो, नुकसान ही हो गया, राइट? ठीक है. आता लक्षात घ्या, जर समजा, आणि हे किती दिवस यायचं माहितीये का? फक्त 30 दिवस. वर्षभर यायचं नव्हतं. 1-1 रुपया घेण्यासाठी किती दिवस यायचंय? 30 दिवस. हा, ठीक आहे. 1, 2, 4, 8, 16, 32 जिकडे तिकडे जायचा खर्च तुम्हाला करायचा. तुम्ही दोघांनी पण काय चॉईस केली? 10 लाखाची चॉईस केली, बरोबर? आता 30 दिवस जर आपल्याला यायचं असेल, प्रत्येक दिवशी डबल होत जाते, बरोबर? आता पहिल्या दिवशी आला किती रुपये? म्हणजे इथेच 1 रुपया. दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी, 6व्या दिवशी 32, पुढे काय 7व्या दिवशी, माझं जरा गणित कच्चं, मला मदत करा. 8व्या दिवशी 128, 9व्या दिवशी 256, 10व्या दिवशी 10 दिवस झाले. किती रुपये झाले? 512. तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे ना? कारण हे किती 30च दिवस चालणार आहे फक्त. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही घेतलेला निर्णय बरोबर आहे 10 लाखाचा? हो. तुम्हाला काय वाटतं? बरोबरच आहे ना? ओके, पुढे जाऊया. 11व्या दिवशी किती होणार? 1024. 12व्या दिवशी 2048. 13व्या दिवशी 4000.
सॉरी मी आधीच सांगितलेलं बरं झालं, गणित कच्चं झालं. 14व्या दिवशी, 15व्या दिवशी, 15 दिवस झाले. किती झाले? 16,000 झाले. अजूनही चान्स समजा द्यायचा ठरलं आपलं. 1 रुपया की 10 लाख. तुम्ही ठामात का अजून? पक्ष सोडणार आहे का? 10 लाखाचा पक्ष आहे. 1 रुपया हवाय का 10 लाख आहे? बरोबर आहे. बोला. हे बरोबर आहे का? तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे? अजून काय? हे 15 दिवसात एवढे वाढले आणि हे सगळं खर्च तुम्हाला करायचा, येण्या जाण्याचा, इकडे तिकडे कुठे असेल तो. आणि 15 दिवस फक्त अजून वाढणार आहे. 30 दिवस हे वाढणार आहे रक्कम. तुम्हाला कळतं. मॅडम तर म्हटलं मी घेतलं ते बरोबर आहे ना? 10 लाख. काय 10 लाखच बरोबर आहे? ओके. 16व्या दिवशी किती होत्या? 30,000. आता थोडं राऊंड करू आपण. माझं गणित उघड व्हायला होतं म्हणून राऊंडच करून टाकतो. 32 हा. 17 दिवसानंतर 64,000. 18 दिवसानंतर 1,28,000. 1,28,000. 19व्या दिवशी 2 लाख. हे लाख येतो का? 20व्या दिवशी 5 लाख. सॉरी, हा बरोबर आहे. 5 लाख 56 म्हणजे किती झालं? 12,000 का? बरं, 5,12,000 झाले 20व्या दिवशी. विसाव्या दिवशी किती झाले? 5,12,000. म्हणजे इथे शून्य असेल बरं का? असेल काय असेल ते असेल. 5,12,000. अजून किती दिवस बाकी आहे? काय म्हणतात रुपाली मॅडम? फक्त 5 दिवस अगोदर विचारलं होतं. 5 दिवस अगोदर विचारलं होतं. 10 लाखच पाहिजेत का? काय घेताय? 16,000 टिकल्या 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 8 टिकल्याच द्या. आता टिकल्याच द्या मध्ये. ही रक्कम 30व्या दिवशी किती होते सर असं तुम्हाला वाटतं? अंदाज. परफेक्ट नको, मलाही परफेक्ट येत नाही तरी पैसे भरपूर मिळतात असा व्यवसाय. किती होतील अंदाज? 30व्या दिवशी किती होतील अंदाज? टोटल किती? बोनस होईल पण किती होईल? 5 लाखाचे 30व्या दिवशी किती होतील? डबल 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 असे 16, 17, 20, 17, 20 आणि 34, 40, 34 करोड. फार जोर नका देऊ मेंदूला. 10 लाख. हे पण परत राऊंड केले आपण. 21व्या दिवशी 10 लाख. 22व्या दिवशी 20 लाख. 23व्या दिवशी 40 लाख. 24व्या दिवशी 50. 25व्या दिवशी 1 करोड. किती? 1 कोटी झाले. 25 अजून 5 दिवस बाकी आहेत. 26 ला 2 कोटी. 27 ला 4 कोटी. 28 ला 8 कोटी. 29 ला 16 कोटी. 30व्या दिवशी 32 कोटी. 32 कोटी. हे फक्त 30व्या दिवशी मिळालेली रक्कम किती आहे? 32 कोटी. आणि अख्ख्या 30 दिवसाची टोटल जर केली अंदाजच पकडू. 32 आणि 16 किती? 48 आणि 8 किती? 56, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63 कोटी आणि काही लाख. 63 कोटी आणि काही लाख. किती? 1 कोटी. जी दोघांनी पण गमावली. हे जे महिने, हे जे दिवस आपण पुढे जातो ना, हे पीआरबी मध्ये आल्यानंतर तुमच्या लक्षात येतं. हा 1 रुपया म्हणजे पीआरबीचा बिझनेस आहे. हा 1 रुपया म्हणजे काय? पीआरबीचा बिझनेस आहे. आणि आज 10 लाख म्हणजे काय? आपण आता जे करतोय तो व्यवसाय किंवा नोकरी. ती सोडायची वाटत नाही. कम्फर्टेबल आहे आपण.
त्याच्यातच कॉम्प्रोमाइज, त्याच्यातच तडजोड करणार, जगणार तेच. कारण ते आज इन्स्टंट मिळते ना, लगेच हातात आहे ना, आणि असावं त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण ते करत असताना हा रुपया सोडायचा नाही आपल्याला, ज्याच्यामध्ये डबल होण्याची कॅपॅसिटी, डबल होण्याची क्षमता आहे. 1 रुपया घेण्यासाठी तुम्हाला कदाचित इथे फुकट मिळाला, लगेच दिला. पुण्याला यायला तुम्हाला इथे 300-400 रुपये खर्च येणार, मिळणार किती? 2 रुपये. असंच होतं, नवीन नवीन आपण बिझनेस मध्ये येतो, एका व्यक्तीला बिझनेस प्लॅन सांगायला 25 किलोमीटर जातो आणि तो नाही म्हणतो, मग आपल्याला परत यावं लागतं. पैसे तर भेटतच नाही, पैसे गेलेले असतात. सुरुवातीच्या काळामध्ये आपण असे असतो, कदाचित खर्च जास्ती होतोय, उत्पन्न कमी येत आहे. तर हा बिझनेस आहे, ही दूरदृष्टी जर असेल, हा 1 रुपया जर करोडोमध्ये बदलू शकतो, तर आपण आणलेली जी 2 लोक, 5 लोक, 10 लोक आहेत, ही सुद्धा उद्या हजारोंमध्ये होणार आहे. काही सिस्टम त्यांना त्या लेवलपर्यंत घेऊन जाणार आहे. लक्षात आलं? इथून पुढे ज्या वेळेला तुम्हाला नोकरी, व्यवसाय आणि पीआरबी ची तुलना करायची असेल, त्यावेळेला सिंपल 1 रुपया आणि 10 लाख रुपये याच्यामधली तुलना करून बघा, तुम्हाला कळेल पीआरबी काय आहे. हे कळणं फार गरजेचं आहे. जसं मी ह्यांना चान्स देत होतो, तसं बऱ्याच वेळेला आपण हा बिझनेस प्लॅन करत असताना आपण डायव्हर्ट होणार. आपला निर्णय बदलू शकतो की नाही, माझे 10 लाखच बरे. पण ज्याला हे एकदा गणित कळलं, तो परत 10 लाख घेईल. तुम्ही घ्या नाही, 100 टॅक्सी करून येणार मला 2 रुपये घ्यायला, स्पेशल तवेरा करून. काही दिवसानंतर तर काय म्हणते, तवेरा विकत घेऊन घ्यायला येतील माझ्याकडे पैसे. खरं की नाही? इथून पुढे 20व्या दिवसानंतर ते स्वतःच्या तवेरातच येतील डबल घ्यायला. नंतर लक्झरी नाही लागेल त्यांना, एवढ्या नोटा. इसको समजू आप, हे समजणं गरजेचं आहे. काय करायला चाललंय? महात्मा गांधीजीला धक्का बसला 1904 मध्ये. त्यांना माहिती होतं काय करायला चाललोय आपण. 43 वर्ष हसता खाल्ल्या आपल्या भाषेत म्हणूया. आम्हाला किती 4, 4.5, 5 वर्ष फक्त हे काम करायचंय, सबरीने घ्यायचंय. खाल्लं की तू खाल्लं की लगेच येत नाही, हे कळलं पाहिजे, ते आपल्या जीवनात उतरलं पाहिजे. जे हे आपल्याला असा बिझनेस हा पुढे 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 न्यायचा आहे. आणि टीम पण अशीच आपली वाढणार, 2, 4, 8, 16, 32, 64 अशी वाढत जाणार. आणि प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी पीआरबी अपलाईन आणि पीआरबी एज्युकेशन सिस्टम घेते, लक्षात घ्या. आणि म्हणून आपण रिटायर होऊ शकतो. थँक्यू मॅडम, थँक्यू. या दोघांना थोडासा आपण त्रास दिला, तर ओव्हर केला थोडा वेळ. पण माझ्यामध्ये आता त्यांना फार मोठा मेसेज मिळाला असेल. आता ते 4 लोकांना जाऊन सांगणार, 1 रुपये पाहिजे 10 लाख, 1 रुपये पाहिजे 10 लाख. आणि 10 लाख म्हणजे घेणं आनंद झाला. मी आता सांगतो, आम्हाला असंच झालं होतं. 63 कोटी आणि 1 रुपया कुठे 10 लाख कोटी, राईट? ही पावर आम्हाला कळली 12 वर्षांपूर्वी. म्हणून आम्ही नोकरी सोडली वारणा डेअरीची. एवढा चांगला रॉयल जॉब, 8 तासाच्या वर 1 मिनिट सुद्धा डेअरीत थांबायची गरज नाही. वारणा आज नाव कुणाला विचारायची गरज नाही, राईट? तुम्ही ऑलरेडी वारणाचा एक तरी पदार्थ खाल्ला असेल आजपर्यंत, नेहमी खात असाल. एवढा चांगला ब्रँड असताना क्वालिटी आईस्क्रीम 70% मार्केट भारतामधलं क्वालिटी आईस्क्रीमचं होतं. अशा कंपनीवर मी काम केलं, म्हणजे मोठमोठ्या संस्थेवर काम केलं. पण एक लक्षात आलं की जसे वडील एक दिवस रिटायर झाले, तसा मीच रिटायर होणार. आणि उत्पन्न माझं ऍक्टिव्ह असणार किती? 0. म्हणजे माझ्या पुढच्या प्रत्येक पिढीला 5वीला काय पोचलं पाहिजे? नोकरी. तडजोड, कॉम्प्रोमाइज हे पुजावंच लागणार, हे कळलं मला. त्यामुळे लग्न अगोदरच नोकरी सोडलेली बरी म्हटलं, परत सुटत नाही. असे लोक म्हणायचे, मला काही अवघड नव्हतं. आम्हाला मिडल क्लास फॅमिली, आपण सगळे मध्यमवर्गीय. मी नोकरी सोडणार म्हटलं की सगळ्यांनी घर डोक्यावर घेतली. सगळे 2-4 दिवसाला सगळे वाशिले यायचे. बरं आहेस ना, सोडली तर नाही ना. त्या मोबाईल पेपर काही नव्हते ना, लक्षात घ्या. होते तर 32 रुपये कॉल रेट होता, तेवढ्यात जाऊन येत होती लोक. मुंबई पुन्हा जाऊन येत होते, 4 मिनिटं बोलायचं नाही, पोहोचले मुंबईला. किती पैसे लागत होते मुंबईला पोहोचायला? 2000 साली, राईट? चिंचवडवरून काही लांब नव्हतं. पण मला हे कळलं होतं 1 रुपयाची पॉवर काय आहे. नेटवर्क मागणीची पॉवर कळली होती, त्यामुळे मी निर्णय सहज घेऊ शकलो. पण निर्णय कधी घेतला? मी लगेच निर्णय नाही घेतला. इन्कम ब्रांच मॅनेजरच्या लेवलला गेलो. 5,500 रुपये पगार होता आणि 16,000 रुपये उत्पन्न यायला लागलं. 2000 साली सांगतोय. 16-17 हजाराचा चेक रेग्युलर यायला लागला नेटवर्क मार्केटिंग मधून. त्या वेळेला राजीनामा दिला. मस्त आली, देताना काही वाटलं नाही, सोडलं. मस्त फ्री झाला होता. आणि मस्त त्यावेळेस पासून गेली 12 वर्ष 11 वर्ष फ्री लाईफ जगतोय. वेळेचं बंधन नाही.
पैसा भरपूर येतो, गाडी, quality, बऱ्याच गोष्टींच्या सर्वसामान्य व्यक्ती फक्त स्वप्नात बघते. मी 5 देश आतापर्यंत फिरलो, नेटवर्क मार्केटिंगमुळे 5 देश फिरलो. मी पासपोर्ट काढायची कधी तसदीच घेतली नाही अगोदर. कशाला 1000 रुपये, 500 रुपये, त्यावेळेला 500 होता, कशाला 500 रुपये घालवायचे. मी घरात विषय काढला होता की पासपोर्ट काढायचा, रेड लागले काही रेशन कार्ड आहे का, आपल्याला लागणार नाही ते. रेशन कार्ड लागतं तरी ना, पासपोर्टचा काय उपयोग. मिडल क्लास मध्ये असंच असणार ना, काय असणार. आईचं शिक्षण जास्ती नाही, 4थी अशी ती म्हणते, मला गॅरंटी कमीच आहे. राईट. तर तिने आम्हाला चांगलं शिकला, इंग्लिश मीडियम मध्ये आम्हाला शिकवलं वगैरे पुण्यामध्ये. आमची एबीसीडी तिनेच करून घेतली, अनुभवातून शिकले ते. आणि मिडल असल्यामुळे हिंदी चांगलं झालं, कळलं समाज काय बाहेर काय आहे. पण नोकरी सोडताना नोकरी सोडायची नाही. काय